भारत दौऱ्यावर आलेले सिंगापूरचे अध्यक्ष थर्मन षण्मुगरत्नम यांचं राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत। भारताच्या विकास प्रवासात सिंगापूर भारतासोबत सदैव असल्याची दिली ग्वाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत INS वाक्षीर पाणबुडी आणि INS सुरत तसंच INS निलगिरीचं राष्ट्रार्पण। अंतराळ असो किंवा मग सखोल समुद्र, स्वहित सुरक्षित करत भारत भविष्याची सज्जता करतो आहे, पंतप्रधानांचं प्रतिपादन। स्वदेश निर्मित अत्याधुनिक युद्धनौका म्हणजे भारतीय नौदलाच्या हिंद महासागर क्षेत्रातल्या वाढत्या शक्तीचं प्रतीक, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह। भारत केवळ भौतिक सीमांचा प्रदेश नाही तर अध्यात्माची जिवंत चेतना या भूमीमध्ये वाहते आहे। नवी मुंबईतील इस्कॉन मंदिराच्या लोकार्पण प्रसंगी पंतप्रधानांचे उद्गार। स्पेडेक्स मोहिमेअंतर्गत अंतराळात 2 उपग्रहांना एकमेकांशी जोडण्याचं डॉकिंग यशस्वी। हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत ठरला जगातला 4था देश। नवोन्मेष आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठीच्या स्टार्टअप इंडिया उपक्रमाला 9 वर्ष पूर्ण। 59,000हून अधिक स्टार्टअपसह भारतात जगातली 3री सर्वात मोठी स्टार्टअप व्यवस्था। इस्रायल आणि हमासमधील सुरू असलेला संघर्ष समाप्त होण्याच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल। युद्धबंदी आणि ओलिसासंदर्भातल्या करारावर सहमती, येत्या रविवारपासून अंमलबजावणी। शीतयुद्धाच्या काळात भारताच्या भाभा अणुसंशोधन केंद्र, भारतीय दुर्मिळ पृथ्वी विज्ञान केंद्र आणि इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र या 3 संस्थांवर लादलेले निर्बंध अमेरिकेने उठवले। घरात घुसलेल्या अज्ञात व्यक्तीनं केलेल्या हल्ल्यात अभिनेता सैफ अली खान जखमी। मुंबईत लीलावती रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती स्थिर। आणि नवी दिल्लीत सुरू असलेल्या खो-खो विश्वचषक क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघाची उपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक। नमस्कार, 11च्या बातमीपत्रात मी आसावरी अमोल जहागीर